मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोघेही आता या क्षणाला वाशिममध्ये आहेत। वाशिममधल्या पोहरादेवी यात्रेचा नगारा वाजून दोघांनी एकत्रितपणे हा नगारा वाजून या यात्रेची सुरुवात केलेली आहे। याच वेळी पोहरादेवी देवस्थानच्या एका भव्य वास्तूच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम देखील पार पडला। पण या दोघांना एकाच व्यासपीठावर इथे एकत्र बघितल्यानंतर सगळ्यांच्याच मनात येणाऱ्या काळात युती होणार का किंवा युतीचे हे संकेत म्हणायचे का याबद्दलचे आता तर्कवितर्क जे आहेत ते सुरू झालेले आहेत। एकीकडे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावरती एकत्र आल्याचं आपण बघतो, तर दुसरीकडे कणकवलीमध्ये शरद पवार यांनी नारायण राणेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे। त्यावरनं देखील आता चर्चा सुरू झालेली आहे। ही भेट नक्की कशासाठी असावी? ही भेट येणाऱ्या काळात ज्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होणार आहेत त्या अनुषंगाने ही भेट म्हणायची का? एकूणच नारायण राणे आज देखील असं म्हणतात की भाजपच्या सहकार्याने ते राज्यसभेवरती खासदार म्हणून गेले, पण ते असं म्हणत नाही की मी भाजपमध्ये आहे। भाजपमध्ये खासदार असून सुद्धा, त्या कोट्यातनं खासदार असून सुद्धा ते उघडपणे मोदींच्या धोरणांवरती काही वेळेला कोकणातल्या व्यासपीठावरती टीका करताना दिसत असतात। त्यामुळे शरद पवार आणि नारायण राणेंच्या भेटीकडे देखील बघितलं जाते, तर दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे ज्यावेळेस एकाच व्यासपीठावरती एकत्र येतात यावरनं देखील चर्चा होताना आपल्याला दिसतंय। आपण जाणार आहोत आपल्याबरोबर लोकमतचे पत्रकार अतुल कुलकर्णी आहेत। अतुलजी, या दोन्ही भेटीकडे मला आपलं लक्ष वेधायचं आहे। म्हणजे एका व्यासपीठावरती वाशिममध्ये मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत, दुसरीकडे शरद पवार आणि नारायण राणे भेटतायत। काय संकेत म्हणायचे? उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एका व्यासपीठावर येणं हे स्वाभाविक आहे, कारण ते दोघं सरकारमध्ये एकत्र आहेत, दोघांनी मिळून सत्ता स्थापन केलेली आहे। भले मध्ये काही मतभेद असले तरी मुख्यमंत्री कधीही उद्धव ठाकरेंविषयी काही चुकीचं बोलले किंवा नाराजी व्यक्त केली असं कधीही समोर आलेलं नाही। पण हे युतीचे संकेत आहेत, युतीचे संकेत आहेत। युती 100% होणार भाजप आणि शिवसेनेची, कारण त्याचाच एक भाग म्हणून विधानसभेचं उपाध्यक्षपद मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला देऊ केलं। विधान परिषदेचं उपसभापती देण्यासाठी देखील स्वतः मुख्यमंत्री प्रयत्नशील होते, पण राजकीय घडामोडीमुळे ते काही होऊ शकलं नाही। पण युती करण्याच्या दृष्टीने पावलं आहेत। उद्धव ठाकरेंना राम पावला असं म्हणायला काही हरकत नाही। दुसरीकडे शरद पवार आणि नारायण राणेंची भेट, राणे एकूणच भाजपमध्ये जरी असले तरी त्यांना त्यांचं स्थान भक्कम जाणवत नाहीये, तर येणाऱ्या काळात आपलं हे स्थान आणखीन भक्कम व्हावं या दृष्टीने देखील या भेटीगाठी आहेत। नारायण राणे कधीही स्वतः सांगताना मी भाजपमध्ये गेलो असं सांगत नाहीत। भलेही ते भाजपच्या तिकिटावर खासदार झाले असले तरी ते सांगताना असं सांगतात की मी भाजपच्या सहकार्याने खासदार झालेलो आहे, आणि ती खासदारकी सुद्धा त्यावेळी शरद पवारांच्या आग्रहाखातर राणेंनी स्वीकारलेली होती। हे जर लक्षात घेतलं तर येणाऱ्या काळात राणे आणि शरद पवार एकत्र आले तर फार काही आश्चर्य वाटायचं कारण नाही, पण काँग्रेस आणि राणे एकत्र येतील की नाही याविषयी शंका नक्की आहे। म्हणजे असं घडू शकतं, तशा शक्यता आहेत आणि त्या दृष्टीने या घडामोडी घडताना आपण बघतोय। आपल्याबरोबर उदय तानपाटक पण आहेत पत्रकार, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। उदयजी, या दोन्ही भेटींकडे आपण कसं बघता? आता असं आहे की नारायण राणे आणि शरद पवार भेटले, या भेटीगाठी या काही फार नवीन नाहीये महाराष्ट्राला। अशा प्रकारच्या भेटीगाठी होत असतात, काही कारणाशिवाय होतात, काही कारणामुळे होतात। आता राण्यांचे राजकीय वाटचाल जी आहे ती पाहता एकूण ते भाजप म्हणजे अतुल म्हणत आता अतुल कुलकर्णी बरोबर होतं ना, तर ते म्हणले ते बरोबर आहे, काँग्रेसमध्ये काही ते परत जाणार नाहीत आणि ते मनाने भाजपमध्ये नाहीत एवढं नक्की आहे। त्यामुळे आता त्यांना मार्ग राहतो राष्ट्रवादीमध्ये सुद्धा त्यांना हवा त्या पद्धतीचं मान मिळेल अशी खात्री देत नाही, कारण अजित पवार आणि हे सगळे मंजव्य खिलाडी आहेत, तेव्हा ते काही त्यांची डाळ शिवसेना राष्ट्रवादीवर असं वाटत नाही। पण कोकणामध्ये राण्यांचा स्वतंत्र पक्ष राहील आणि राष्ट्रवादी आणि राणे किंवा अन्य कुठला पक्ष अशा प्रकारची त्यांची समझोता होऊ शकतो, एवढं नक्की। येणाऱ्या काळामध्ये बाहेरून पाठिंबा देण्याच्या दृष्टीने देखील ही मोर्चे बांधणी म्हणायची। हो, कारण आता प्रत्येक जण स्वतःची ताकद आजमायला बघणार आहे, मग ती शिवसेना असू देत, भाजप असू देत किंवा राष्ट्रवादी असू दे, ही निवडणूक प्रत्येकाला आपापली ताकद आजमावण्याची एक संधी आहे। तर राणे पण ती संधी घेतील, कारण राणे कोकणामध्ये त्यांचा प्रभाव कोकणाच्या 2 जिल्ह्यामध्ये आहे, तेवढा बाहेर नाहीये कुठेही। त्यामुळे तिथे राष्ट्रवादीबरोबर समझोता करून काही करता आलं त्यांना तर ते आपली ताकद वाढवायचा प्रयत्न करतील।
आणि मग जे काही 1-2 आमदार किंवा काही जे असतील त्याप्रमाणे बाहेरून सपोर्ट करणं हा एक पर्याय असू शकतो. धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल. दोन्हीकडची दृश्य आपण बघतोय. एकीकडे वाशीमध्ये पोहरादेवी यात्रेच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं आपण पाहिलं. यातनं युतीचे संकेत मिळत आहेत की काय अशी चर्चा आता सुरू झालेली. दुसरीकडे शरद पवारांनी कणकवलीमध्ये जाऊन नारायण राणेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली आहे. दोन महत्वाच्या या राजकीय भेटी आपण बघतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच मंचावरती आहेत तर शरद पवार आणि नारायण राणेंची आता या क्षणाला कणकवलीमध्ये भेट झालेली आहे. यानंतर जाणून घेऊयात बातमी आहे रायगडमधनं. उरणमधील कंटेनरच्या यार्डला लागलेली आग भडकलेली, ही आणखीन भडकली आहे. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी आग विझवण्यासाठी दाखल झालेल्या आहेत. उरण तालुक्यातील कंटेनर यार्डमध्ये ही भीषण आग लागलेली आहे. तिथे केमिकल कंटेनर होता जिने अचानक पेट घेतला आणि त्यानंतर ही आग पसरत गेली. आगीने रौद्ररूप धारण केलं. ही आग विझवण्यासाठी म्हणून तिथे अग्निशमन दलाचा सगळा ताफा दाखल झालेला आहे. पण काही केल्या आगीवरती नियंत्रण मिळवणं हे कठीण झालेलं आहे. त्याचं स्वरूप आपल्याला दिसून येतंय. मोठमोठे कंटेनर आजूबाजूला ठेवण्यात आलेले आहेत आणि या आगीमुळे या कंटेनरने देखील आता पेट घेतलेला आहे. ही आग पसरताना दिसते. चिर्ले गावाजवळच्या वैष्णव लॉजिस्टिकमध्ये ही आग लागलेली आहे आणि या भीषण आगीमध्ये एक कामगार जखमी झालेला आहे ज्याच्यावरती आता उपचार केले जातात. पण आता ही आग नियंत्रणात आणण्यासाठी 10 अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे दाखल झालेल्या आहेत.